नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ई कॉम मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बोलणार आहोत ई कॉमर्सबद्दल, म्हणजेच ऑनलाईन प्रोडक्ट विकून आपण पैसे कसे कमवू शकतो. तर मित्रांनो, बऱ्याच लोकांना ऑनलाईन बिझनेस सुरू करण्याची इच्छा असते, पण ती कुठून सुरू करायचं हे त्यांना कळत नाही. तर मित्रांनो, या चॅनलवर मी तुम्हाला पायरी पायरीने सगळं शिकवणार आहे. जसं की बघा, प्रोडक्ट कुठून खरेदी करावे, जास्त स्वस्त कुठे मिळते, कोणत्या वेबसाईटवर किंवा कोणत्या ॲपवर ते विकावे, आणि ऑनलाईन बिझनेसमध्ये जास्त नफा मिळण्याच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊया ई कॉमर्स म्हणजे काय. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया. बघा मित्रांनो, सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ई कॉमर्स म्हणजे ऑनलाईन प्रोडक्ट विकणे किंवा सर्व्हिस देणे, ह्याला आपण ई कॉमर्स म्हणतो. बघा, जसं की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मेशो, इंस्टाग्राम आलं, व्हॉट्सअप आलं, ह्याच्याद्वारे सुद्धा आपण ऑनलाईन वस्तू विकतो. तर मित्रांनो, हे सगळं ई कॉमर्समध्ये येतं. तर मित्रांनो बघा, आता बऱ्याच लोकांचा पहिला प्रश्न असा असतो की बिझनेस सुरू करण्यासाठी सुरुवातीला काय काय लागतं. तुम्ही एक प्रोडक्ट निवडा जे की तुम्ही विकणार आहात. त्यानंतर मित्रांनो, एक प्लॅटफॉर्म निवडा, जसे की ॲमेझॉन आलं, मेशो आलं, फ्लिपकार्ट आलं, किंवा तुम्ही तुमच्या स्वतःची वेबसाईटसुद्धा तयार करू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचण्याची तुमची स्ट्रॅटेजी असते ना, ती महत्त्वाची. या 3 गोष्टी असल्याने मित्रांनो, तुम्हाला ई कॉमर्स बिझनेस सुरू करण्यासाठी कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असतो की प्रोडक्ट कुठून घ्यावे आणि स्वस्तात कुठं मिळतील. तर बघा, तुम्ही जवळच्या होलसेल मार्केटमधून सुद्धा घेऊ शकताय, किंवा ऑनलाईन B2B वेबसाईट आहेत, जसे की आपले इंडिया मार्ट आहे, ट्रेड इंडिया आहे, अलिबाबा आहे, किंवा तुमच्या जवळच्या लोकल मॅन्युफॅक्चरर यांच्याकडून सुद्धा तुम्ही डायरेक्ट डील करू शकताय. तर तुम्ही डायरेक्ट डील केल्याने याचा फायदा तुम्हाला असं होणार आहे की तुम्हाला एकदम चीप रेटमध्ये वस्तू मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक डोक्यात ठेवायचं, प्रोडक्टची आपल्या क्वालिटी चांगली पाहिजे आणि त्या प्रोडक्टमधून आपल्याला मार्जिनसुद्धा तसं मिळालं पाहिजे. या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आता बघा मित्रांनो, प्रोडक्ट विकत घेतल्यानंतर पुढची पायरी आली, ती प्रोडक्ट आपण विकायचं कसं. तर बघा मित्रांनो, तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ई कॉमर्स वेबसाईटवर आपण हे विकू शकतोय. त्याचबरोबर मित्रांनो बघा, आता मेशो आलं, आपलं शॉपक्लूज आलं, स्नॅपडील आलं, ह्याच्यावर कसं आहे, ह्याच्यावर ज्या वस्तू विकतो आपण त्या लो कॉस्ट असतात, जास्त करून कमी किमतीत विकले जातात. ह्या बघा मित्रांनो, तुम्हाला ई कॉमर्समध्ये जर सक्सेस व्हायचं असलं तर फक्त प्रोडक्ट विकणं हे महत्त्वाचं नाही. त्या प्रोडक्टची तुम्हाला माहिती सांगायला आली पाहिजे, किंवा त्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, आणि त्या प्रोडक्टचं मार्केटिंग करणं हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या इंस्टाग्रामचे रील्स असतात, आपले यूट्यूबचे शॉर्ट असतात, परत फेसबुकच्या रील्स असतात, याद्वारे सुद्धा आपण ग्राहकांपर्यंत पोचू शकतोय. तर बघा मित्रांनो, आज आपण पाहिलं की ई कॉमर्स बिझनेस सुरू करण्यासाठी काय काय लागतं, प्रोडक्ट कुठून घ्यायचे, कमी पैशात कुठे मिळतील, किंवा त्याचं मार्केटिंग कसं करायचं. आता मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जसं की ॲमेझॉनचं सेलर अकाउंट कसं ओपन करायचं, फ्लिपकार्टचं सेलर अकाउंट कसं ओपन करायचं, मेशोवर सेलिंग कसं करायचं. जर मित्रांनो तुम्हाला माझी माहिती चांगली वाटली असेल आणि आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ घेऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.